आणि जेव्हापासून तू त्या ओंकारच्या भावपाशात समावलीस ना, तेव्हापासून मला तुझी अधिकच ओढ लागली. अरे आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. पण तू मला का समजून घेत नाहीस? अगं मी खराब माणूस नाही आहे, मी अतिशय चांगला माणूस आहे. फक्त मी तुझ्यावर प्रेम केलंय. फक्त एकदा मला समजून का घेत नाहीस? आणि आता कशी समजून घेणार तू? कारण आता तुझं लग्न जुळलंय, आता तू त्या ओंकारची पत्नी आहेस. आणि मी आज पूर्ण हरलोय मी. काय करू? विनाश, अरे वाघासारखा बोलाटी माझा मुलगा आणि कोण आहे ती मुलगी? सांग, कोण आहे ती मुलगी? आता तिला तुझ्या समोर हजर करतो, लग्न लावून देतो तुझ्याशी. बाबा आता ते शक्य नाहीये. शक्य नाही? अरे काय शक्य नाही? बाबा आता काही होऊ शकत नाही. अरे बरं, का काही होऊ शकत नाही? कारण आता तुझं लग्न जुळलंय नाही, तुझं लग्न झालंय. लग्न झालंय? हो. कोण आहे तो मुलगा? सांग, कोण आहे तो मुलगा? ओंकार राजे. ओंकार राजे म्हणजे त्या विक्रम राजेचा मुलगा. विक्रम राजे, अरे तू केलेला माझा अपमान मी आजही विसरलेलो नाही आहे. तू दिलेल्या जखमा आजही माझ्या हृदयात ताज्या आहेत, ताज्या. कसल्या जखमांबद्दल बोलताय? तर त्या विक्रम राजेनं कल्पनेकडे दुसरं दिलं तरी काय? मला काय बोलायचंय? आजपर्यंत तुला काही सांगितलं नाही. विक्रम राजे आणि त्याची संपत्ती ते मिळवण्यासाठी मी काय काही नाही केलं. माझी बहीण संध्या, तिचं त्याच्याशी लग्न लावून दिलं. त्याचा काही उपयोग झाला नाही. त्याच्यानंतर त्या विक्रम राजेला शिवे मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यातूनही तो बचावला. त्याला पुत्रप्राप्ती झाली नाही बेटा. तू लहान होतास, तुला घेऊन त्याच्याकडे गेलो, कारण त्याला एका पुत्राची गरज होती. मला वाटलं तो विक्रमराजे तुझा स्वीकार करेल, पण नाही. त्यानं माझा अपमानच केला नाही, तर मला धक्के मारून बाहेर काढलं. म्हणजे एवढं सगळं रामायण घडलं आणि तुम्हाला काही सांगितलं नाही बाबा? आता तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही, कारण जो तुमचा दुश्मन तो माझा दुश्मन. विक्रम मामा माझ्या बाबाला धक्के मारून घराच्या बाहेर काढलास काय? पण नाही, आता हा विनाश विक्रम राजाला सोडणार नाही. बाबा, तुमचा दुश्मन विक्रम राजे आणि माझा दुश्मन त्याचाच मुलगा तो ओंकार राजे. बाबा, मला हे कळत नाहीये, विक्रम राजेला मुलगा झाला नाही, मग तो ओंकार कोण आहे? दत्तक पुत्र आहे तो. हो बेटा, हो आहे दत्तक पुत्र. संपत्तीचा खरा वारस तर तू आहेस बेटा, तू. बाबा, हे सगळं शक्य कसं होणार? शक्य होणार बाबा. तुझी अक्का जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत सगळं शक्य होणार. तू अजिबात काळजी करायची. मला काही समजलं नाही. जास्त समजून घेण्याच्या भानगडीत पडू नकोस. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची, तुझी अक्का जे म्हणेल त्यावर डोळे मिटून विश्वास ठेवायचा आणि तसं वागायचं, कळलं? म्हणजे तुझ्या वाड्यात एक गोंडस गोजीरवाणी मांजर लपून दूध पिते आणि त्या मांजरीवर माझ्या अविनाशचा डोळा. मांजर माझ्या अविनाशला मिळाली
ते सारं काही व्यवस्थित होईल. अच्छा. म्हणजे एकूण असं प्रकरण आहे तर बेटा अविनाश, अरे तुझ्या आनंदासाठी तर जगायचंय. तुला जे हवं ते तुला कसं मिळेल याची पूर्ण बंदोबस्त मी करणार. तू काहीच काळजी करू नको. माझ्या घरातली ती मांजर हवी आहे ना तुला, मिळणार. कारण मांजर असो की बोक्या, कोणाला कधी फासा टाकून हे या संध्याला चांगलंच कर. तू अजिबात काळजी करायची नाही, कळलं? सगळं तुझ्या मनात आहे. आतापासून नेमकं करायचं काय? काय करायचं ते मला माहितीये, पण कसं सुरुवात करायचं हेच कळत नाही. पण काय रे, तुम्ही दोघं काय फक्त मी सांगेन तेच करणार आहात का? तुम्हाला सुद्धा देवाने डोकं दिलंय ना, अक्कल. मग तुम्ही पण विचार करा काय करायचं यावर. तुम्ही पण विचार करा. ठीक आहे. विचार करा आणि आपण मग ठरवू काय करायचं. आता आपण नुसतं विचार करत बसायचं का? ठीक आहे. आता काय करायचं कसं करायचं ते सगळं माझ्यावर सोडून फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा की आता आपल्याला एकच करायचं. त्या ओंकारचा मृत्यू आणि विक्रमची बरबादी. और बाय क्रूक कुठल्याही मार्गाने त्या विक्रमला बर्बाद करणं हेच आता आपलं अंतिम ध्येय असेल. कळलं? मग आता एक गोष्ट लक्षात ठेव, आता होणार त्या घरात तांडव. म्हणजे ती सगळी संपत्ती होईल माझ्या अविनाशची. आणि ती आपली होणार फक्त माशे. ठरलं तर मग आता आपल्या तिघांचं